महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याहीपेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि हे तर मी निश्चितपणे सांगू शकतो की जिल्हा परिषदेच्या शाळेतलं शिक्षण 90% खासगी शाळांपेक्षा चांगलं आहे। रायगड जिल्ह्यातील धाकटे शहापूर येथील जिल्हा परिषद शाळेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये शाळेसमोर चिमुकले विद्यार्थी अक्षरशः साचलेल्या पाण्यात उभे असल्याचं दिसतंय। स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, मात्र शाळेसमोरच पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना याच पाण्यात उभं राहून राष्ट्रध्वजाला सलामी द्यावी लागल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। एकीकडे जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाचं कौतुक केलं जातं। खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जिल्हा परिषदेच्या काही शाळांमधील शिक्षण हे खाजगी शाळांपेक्षाही चांगलं असल्याचं म्हटलंय। मात्र दुसरीकडे याच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अशा मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत असल्याचं चित्र आहे। या व्हिडिओनंतर शाळेतील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन याची दखल घेणार का असा सवाल उपस्थित होतोय। याबाबत तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा।